पुण्यातल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची राज्य महिला आयोगानं आता गंभीर दखल घेतली आहे। या घटनेची चौकशी करून तातडीनं अहवाल पाठवण्याचे निर्देश आयोगानं पोलिसांना दिलेत। तर दुसरीकडे या प्रकरणी वैष्णवीचा पती शशांक, सासू लता आणि नणंद करिश्मा यांना 26 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे। तर सासरे राजेंद्र हगवणे अजून सुद्धा फरार आहेत, त्यांचा शोध सध्या सुरू आहे। 5 पैकी 3 आरोपी हे अटकेत आहेत। त्यामध्ये सासरा आणि दीर हे फरार आहेत। यासाठी मी स्वतः यामधील आयोग डोंगरे सर हे तपास करतात आहेत आणि या फरार आरोपींच्या तपासासाठी 4 टीम हे तैनात केलेले आहेत। त्याच्यामध्ये क्राईमचे असेल, स्वतः पोलिसांचे असेल, सायबरचे असेल आणि अँटी गुंडा टीम सुद्धा आहे जी त्यांचा तपास करते। व्यक्ती कोणत्याही पदावर असू दे, पदाधिकारी असू दे, शेवटी तो गुन्हेगार आहे। यामध्ये राजेंद्र हगवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोणत्याही पदावर नव्हते, त्यांचा मुलगा हा संघटनेमध्ये काम करत होता। त्याच्यामुळे शेवटी गुन्हेगारी विकृतीला टेचून काढण्यासाठीची भूमिका ही राज्य महिला आयोगाची राहणार आहे। एका मुलीला तळहाताच्या फोडासारखं वाढवतात आणि लग्न करून दिल्यानंतर तिच्यावर थुकतात, तिला मारहाण करतात, तिचे केस उपटतात। अरे माणसं आहेत का हैवान आहेत ही? मी तुम्हाला या ठिकाणी अतिशय जबाबदारीने सांगते, तो काय नाव त्याचं ते हगवणे, तो कोण पण असू दे, कुठल्या पण पार्टीचा असू दे, कोणाच्या किती पण जवळचा असू दे, पार मांडीला मांडी लावून बसणारा असू दे, तरी त्याला शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही। वैष्णवीला न्याय मिळेपर्यंत आम्ही त्याचा फॉलोअप करू। तर वैष्णवीला न्याय द्या ही मागणी समाजाच्या सगळ्या स्तरातून आता पुढे येते। याच केसबाबत अधिकची अपडेट आपण आपल्या प्रतिनिधींकडून घेणार आहोत। कैलास पुरी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। कैलास, खरं तर पिंपरी चिंचवड एकंदरीतच पुणे शहरामध्ये जे वातावरण आहे वैष्णवी हगवणे केसच्या संदर्भात राज्य महिला आयोगानं तर दखल घेतलेली आहे, मात्र आता इथून पुढची पावलं काय उचलली जातील? विशेषतः राष्ट्रवादीनं आपला हगवणे कुटुंबाशी संबंध नसल्याचं जाहीर केलेलं आहे। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेंद्र हगवणे असल्याची माहिती या घटनेनंतर आलेली होती। सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे राजेंद्र हगवणे हे अजूनपर्यंत फरार आहेत, त्यांना पोलिसांनी अटक केली नाहीये। 4 पथकं जे आहेत पोलिसांची त्यांचा शोध घेत आहेत। 16 मे रोजी वैष्णवीचा मृत्यू झाला होता, त्याच्यानंतर कितीतरी दिवस उलटलेले आहेत, मात्र राजेंद्र हगवणे आणि वैष्णवीचा दीर जो आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। पोलिसांवर कोणता राजकीय दबाव आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। दुसरीकडे आणखी धक्कादायक बाब म्हणजे वैष्णवीचा जो लहान बाळ आहे ते एका निलेश चव्हाण नावाच्या व्यक्तीने बंदुकीचा धाक दाखवून घेऊन गेल्याचा आरोप वैष्णवीच्या कुटुंबियांनी केलेला आहे। त्यामुळे हे लहान बाळ कुणाकडे आहे त्याचीही माहिती कुटुंबियांना मिळणं गरजेचं आहे। एकूणच या प्रकरणामध्ये सर्व स्तरातून राजेंद्र हगवणे आणि आरोपींचा निषेध केला जात असला तरी मुख्य आरोपी जे आहेत राजेंद्र हगवणे आणि जो आहे तो अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये। त्यामुळे राजकीय दबावामुळे तर याची अटक जी आहे ती टाळली जात आहे का असा प्रश्न सर्व स्तरातून विचारला जात आहे। राष्ट्रवादी काँग्रेसनं हगवणे यांच्याशी संबंध नसल्याचं जाहीर केलं असलं तरी 2004 मध्ये राजेंद्र हगवणे हे कोल्हापूरमधून निवडणुकीसाठी उभे होते, त्यामुळे राजेंद्र हगवणे यांचा संबंध नसल्याचं सांगण्यात आलं असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे ते पदाधिकारी होती ही गोष्ट लपवता येत नाही। म्हणूनच राजेंद्र हगवणे यांना तात्काळ अटक करून या घटनेची निष्पक्ष चौकशी आहे ती होणं गरजेचं आहे आणि वैष्णवीच्या कुटुंबियांना आणि वैष्णवीला न्याय